नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील निरसाणा खिरसाणा येथे श्रीमद भागवत सप्ताह संपन्न। संतांचे विचार आत्मसात करून जीवन जगा, असे प्रतिपादन हरिभक्तपरायण एकनाथ महाराजांनी भिंगारे केले। नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील निरसाणा येथे दिनांक 25 जानेवारी रथसप्तमीच्या पर्वावर दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीमद भागवत सप्ताह आयोजित करण्यात आला होता। या सप्ताहाचा समारोप दिनांक 1 फेब्रुवारी करण्यात आला। त्यावेळी गावात दिवाळीसारखे वातावरण निर्माण झाले होते। संपूर्ण गाव फुलांनी व रांगोळीने सजवण्यात आले होते। पूर्ण गाव हरिनामाच्या गजरात नाऊन निघाले होते। सतत 7 दिवस चाललेल्या या सप्त्यामध्ये पंचक्रोशीतील सर्व ज्येष्ठ, तरुण, युवक, विद्यार्थी, महिला यांनी मोठ्या सहभागाने उपस्थिती दर्शवली होती। सप्ताह दरम्यान गावात दररोज हरिपाठ, कीर्तन, भजन, सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आले होते। त्याचबरोबर गावातील नागरिकांनी प्रत्येकाने आपापल्या परीने जेवणावळीचे सुद्धा आयोजन केले होते। सततच्या 7 दिवसाच्या सत्यामध्ये गावात दिवाळीसारखे वातावरण निर्माण झाले होते। संपूर्ण गाव व सर्व स्तरातील नागरिक एकरूप होऊन या आयोजनामध्ये सहभागी झाले होते। 1 फेब्रुवारी रोजी गावातून पालखीसह मोठी मिरवणूक काढण्यात आली होती। काल्याचे कीर्तन, दहीहंडी नंतर महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। यावेळी गावातील सर्व स्तरातील नागरिकांनी सहभागी होऊन महाप्रसादाचा आस्वाद घेतला। वरील कार्यक्रम यशस्वी करण्याकरता गावातील श्रीकृष्ण मंडळाच्या सर्व तरुण कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले व श्रीकृष्ण मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचे व सर्व गावातील तरुणांचे मान्यवरांनी आभार मानून त्यांचे अभिनंदन सुद्धा केले। सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी आजही या गावात बफेसारख्या पद्धतीला फाटा देऊन महाप्रसाद पंगत पद्धतीने होत आहे। हे विशेष उल्लेखनीय आहे। त्यासाठी गावातील सर्व तरुण कार्यकर्ते आपली सर्व कामधंदे सोडून या सप्ताहामध्ये सहभागी होतात। माझे गाव, माझा कार्यक्रम, माझी जबाबदारी ही भूमिका स्वीकारत असल्याने अत्यंत शिस्तप्रिय व जबाबदारीने ही मंडळी कार्य करीत असतात, हे विशेष। म्हणूनच गावात आजही सर्व स्तरातील मंडळी एकोप्याने राहत आहे व सर्वांच्या सुखदुःखात सहभागी असतात, हे दिसून आले। त्यामुळेच अशा भागवत सत्याचे आयोजन करणे व सर्वांना एकत्रित करून दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते। त्याचबरोबर गणेशोत्सव, नवदुर्गा उत्सव, कृष्ण जन्माष्टमी, हनुमान जयंती यांसारखे सर्व उत्सव ही मंडळी साजरी करत असतात। त्यामुळे गावात वर्षभर अतिशय आनंदी वातावरण निर्माण होत आहे।